ओम नमो भगवते वासुदेवाय. श्लोक 39 आणि 40. यच्चापि सर्वभूतानां बीजं तदहमर्जुन न तदस्ति विना यत्स्यान् मया भूतं चराचरं नान्तोऽस्ति मम दिव्यानां विभूतीनां परन्तप एष तुद्देशतः प्रोक्तो विभूतेर्विस्तरो मया. शब्दार्थ. हे अर्जुना, जे सर्व भूतांच्या उत्पत्तीचे कारण तेही मीच आहे. कारण असे चराचरातील एकही भूत नाही की जे माझ्याशिवाय असेल. हे अर्जुना, माझ्या विभूतींचा अंत नाही. हा विस्तार तर तुझ्यासाठी थोडक्यात सांगितला. भावार्थ. देव म्हणजे काय हे जाणून घ्यायला माणूस उत्सुक असतो. मूर्ती हे त्याचे प्रतीक आहे. सगुण पूजा हे त्याला जाणून घेण्याचे एक माध्यम आहे. देव म्हणजे ऊर्जा, स्फूर्ती, चैतन्य. ती चराचरात भरून राहिली आहे. पूर्णतः तिला आपण जाणू शकत नाही, कल्पनाही करू शकत नाही, मात्र तिचा अनुभव घेऊ शकतो, तिची विविध रूपे पाहू शकतो. देव जाणून घेतल्याने काय होते? आपला स्वीकार वाढतो, सहनशक्ती वाढते, दृष्टिकोन बदलतो, वृत्ती आनंदी होते, सकारात्मकता वाढते, कार्यकारण भाव कळतो. फक्त आपल्याला त्याचे व्यापक स्वरूप ओळखता यायला हवे. 10व्या अध्यायात भगवंतांनी देव कुठे सहजपणे लक्षात येईल, बघता येईल ते समजावून सांगितले. देव त्याहीपेक्षा मोठा आहे हेही सांगितले. आपण सोन्याच्या दुकानात गेलो तर सोने म्हणजे काय ते आपल्याला समजते. तिथे असते ते सोनेच आहे, पण सोने इतरत्रही असतेच. तसा देव आहे. आपल्याला अनुभूती येईल तो आपला देव. पण देव त्याहीपेक्षा सगळीकडे व्यापून उरला आहे. आपण आपला देव समजून त्याची उपासना केली, पावित्र्य जपले तरी पुरेसे आहे. आपल्या देवाचा मान ठेवावा आणि इतरांच्या भावना समजून घ्याव्यात. आपले सोने जपावे. श्लोक 41 आणि 42. यद्यद्विभूतिमत्सत्त्वं श्रीमदुर्जितमेव वा तत्तदेवावगच्छत्त्वं मम तेजोशसंभवम् अथवा बहुनैतेन किञ्ज्ञातेन तवार्जुन विष्टभ्याहमिदं कृत्स्न मेकांशेन स्थितो जगत्. ओम तत्सदिति. श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे विभूतियोगो नाम 10मोऽध्यायः. शब्दार्थ. जी जी ऐश्वर्ययुक्त, कांतियुक्त आणि शक्तियुक्त वस्तू आहे ती तू माझ्या तेजाच्या अंशाचीच अभिव्यक्ती समज. किंवा हे अर्जुना, हे फार फार जाणण्याचे तुला काय प्रयोजन आहे? मी या संपूर्ण जगाला आपल्या योगशक्तीच्या केवळ एका अंशाने धारण करून राहिलो आहे. भावार्थ. देव, अध्यात्म, व्यवहार आणि नैतिकता यांची गल्लत केली जाते. साधारणपणे असे वाटते की हे छान आहे, आकर्षक आहे, हवेसे आहे ते चांगले असते. आध्यात्मिक असते ते चांगले असते. या दोन्ही चांगल्यात फरक आहे. जे नैतिकदृष्ट्या वागू ते आध्यात्मिक असेल असे नाही. नीतीने वागणे चांगले, पण ते आकर्षक आणि सोपे असेलच असे नाही. बरेचदा ते अवघड असते, मोहक नसते. जे मोहक असते त्याकडे माणूस ओढला जातो. माणूस जिकडे ओढला जातो ते त्याच्यासाठी हितकारक आणि नैतिक असेल असे नाही. आपण वागू ते बरोबर हे सिद्ध करायचा अट्टाहास करू नये. नक्की काय हवंय ते ठरवावं आणि त्या गोष्टीशी प्रामाणिक राहावं, त्याचा स्वीकार करावा. एखादा योगी माणूस व्यवहार पाळू शकतो. सामान्यतः दुष्ट प्रवृत्तीचा माणूस आध्यात्मिक असू शकतो. समाजाच्या दृष्टीने तत्वज्ञान जाणणाऱ्या माणसापेक्षा साधी माणसे नीतीने वागत असतात. त्यातले अध्यात्म ते जाणत नसतीलही, पण ते योग्य वागतात. देवाला नीती, अध्यात्म, व्यवहार अशा चौकटीत तोलू नये, कारण तो या सगळ्याला व्यापून उरलेला आहे. एखादा माणूस दारू पित असेल, चुकीचे कृत्य करत असेल, तरीही त्याच्यात देव आहे, चैतन्य आहे.
वैयक्तिक नाती आणि व्यवहार याची सरमिसळ करू नये. आपण शिकत असतो तेव्हा आपल्याला त्यातले सगळे कळते असे नाही. काही गोष्टी चुकतात. तसे एखादा माणूस आध्यात्मिक उपासना करत असेल तर त्याने पूर्ण नीतीने वागावे अशी लगेच अपेक्षा करणे चुकीचे आहे. भजन, पूजन, वाचन करतो हा त्याचा अभ्यास आहे. माणूस आहे, कधीतरी चुकतो. उपासना केली म्हणजे लगेच तो सात्विकतेने वागेल, नीती नियम पाळेल असे नाही. दुसऱ्या माणसाच्या चुका काढायचा, दोष देण्याचा अधिकार आपल्याला नसतो. आई वडील झाले तरी ठराविक वयानंतर त्यांनी मुलांना स्वातंत्र्य द्यायला हवे. कोणतीही व्यक्ती पूर्ण चूक आणि पूर्ण बरोबर कधीच नसते. प्रत्येक माणसातील गुण बघितले, त्याच्या वागण्या बोलण्याचा विपरीत अर्थ काढला नाही, मिळून मिसळून राहिले, दुसऱ्यांना माफ केले तर सगळीकडे देव दिसेल. हे जग स्वर्ग वाटू लागेल. समोरच्या व्यक्तीत चांगले दिसत नाही, आपुलकी वाटत नाही, कारण आपले मन स्वच्छ नाही. मन जेव्हा स्वच्छ होईल तेव्हा सगळ्या गोष्टीत देवाचे अस्तित्व जाणवेल आणि सुखी होऊ. असे होईल तेव्हा विभूती योग आपल्याला खरा कळेल आणि जन्माचे सार्थक होईल. आजचे निरूपण इतकेच. जय श्री कृष्ण.